आमदार सुरेश धस आहेत आज या ठिकाणी बारामतीमध्ये अजितदादा यांना अंत्यविधीसाठी या ठिकाणी बारामतीमध्ये सुरेश धस दाखल झाले होते. दादा काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज बारामतीमध्ये दाखल झाला आज या ठिकाणी बापूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज अंत्यविधीसाठी तुम्ही दाखल झालात काय सांगता एकंदरीत? हे काय राज्याचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या जाण्यानं हे नुकसान टाळताच येणार नाही. म्हणजे त्याची रिमेडी होऊ शकत नाही. सोल्युशन अजितदादाचं सोल्युशन अजितदादाच होते. दुसरं सोल्युशन असू शकत नाही. आणि प्रचंड मोठी हानी, अपरिमित हा सुद्धा शब्द कमी पडेल एवढी मोठी हानी या राज्याची झालेली आहे. आता कार्यकर्त्यांचं, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे. आम्ही सुद्धा 5-5 वेळा निवडून त्या सभागृहामध्ये गेलो, परंतु कोणताही प्रश्न सोडवायचा असेल आणि त्याची उकल, त्याचं ज्ञान आणि पटकन त्याच्यावरती कारवाई, ही त्रिसूत्री जी अजितदादांची होती ती साधारणपणे इतर कोणाला जमत नाही. खूप चांगल्या पद्धतीचा दादांचा तो आवाका होता आणि एवढा मोठा माणूस गेला त्याच्याबद्दल मनातून प्रचंड वाईट वाटतं. नक्की दादांच्या ज्या तुमच्या असत्या त्या गाठीभेटीच्या आठवणी नेमक्या ह्या कशा आहेत, काय आता काय ह्या स्मरणात कशा राहणार काय? अनेक किस्से आहेत. कोणाच्या घरचं सुख असो दुःख असो, मला वाटतं अजितदादा तिथे यायचे, दुसऱ्याला पोरक करायचे नाही, वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही. माझे वडील गेले त्यावेळेस सुद्धा स्वतः 2 दिवस 3 दिवसाच्या आतमध्ये येऊन, तू घाबरू नको, मी आहे बरोबर. माझ्या तर व्यक्तिगत जीवनामध्ये बी अनेक वेळा त्यांनी मला सहकार्य केलं, कॉपरेट केलं. सार्वजनिक प्रश्न जे होते, सार्वजनिक प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा दादांनी अनेक वेळा साथ सहकार्य केलं. त्याच्यामुळं हे जे झालेलं आहे हे काय आता होणाऱ्या गोष्टीला कोणी टाळू शकत नाही, परंतु एवढं वाईट जाणं त्यांना येईल असं वाटलं नव्हतं. कारण आपण जर एकंदरीत परिस्थिती पाहिली, 1-2 किंवा 3 मिनिटाच्या अंतराने फटका बसलेला आहे. त्या रुळावरती जर ते उठलं, म्हणजे धावपट्टीवर जर उतरलं असतं तर मग काही झालं नसतं. नेमकं दुर्दैव असं आहे की धावपट्टीवर उतरलं आणि सेकंड उडी मला वाटतं त्याची डाव्या बाजूला गेली. परंतु एक आहे की जे मोठी माणसं आहेत, जे ताकदीची माणसं आहेत आणि ज्यांना प्रचंड प्रमाणात दौरे करावं लागतात, राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, हे किंवा एनिवन, कोणताही पॉलिटिकल लीडर ज्याचं नेतृत्व मोठं आहे, अशा लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दादांच्या या घटनेवरनं असं दिसतंय की बाबा एखादा दिवस किंवा, आणि तेही बारामतीचा सभा घ्यायला, थोडंसं पुण्याला थांबले असते किंवा आता वेगळं मनात येतं. आणि धावपट्टी एकदा ते ट्राय करून गेल्या होत्या वैमानिक, दुसरा ट्राय होता. काळजी स्वतःची या मोठ्या लोकांनी घेतली पाहिजे आणि संरक्षणाच्या बाबतीत, म्हणजे सिक्युरिटीच्या बाबतीत स्वतःच्या लाईफच्या, हे काळजी तातडीनं घेतलीच पाहिजे. आणि सर्व यंत्रणांनी सगळ्यांसाठी पळायचा. प्रत्येकाचे कोणाची वाईट घटना जर घडली तर सगळ्यात जास्त लक्ष अजितदादा द्यायचे. आणि काल अशी घटना घडली की त्यांच्या स्वतःच्या वेळेसच यंत्रणा येऊस तर सगळं काही संपलेलं होतं.
हा? आज संपूर्ण महाराष्ट्र दुःखाचा डोंगर कोसळला, ह्यातून सर्वांना सावरण्यासाठी काय आव्हान कराल तुम्ही? काय नाही, सावरणं हे बघा, ईश्वरी शक्ती पुढं आपल्याला काही चालत नाही. आता त्यांचं पॉलिटिकल, त्यांची पार्टी, त्यांचं कुटुंब ते अंतर्गत निर्णय करतील. परंतु लोकांना माझी विनंती आहे की प्रचंड नुकसान या राज्याचं झालेलं आहे. सगळे दुःखात आहे. इथे आले तर एवढेच नाही, जे बिचारे येऊ शकले नाही ते तिथे सुद्धा हे करत. तर मी काल तर दुबईमध्ये होतो, तिथे आपली महाराष्ट्राची माणसं भेटली, तर प्रत्येकाने 2 थेंब का व्हायना डोळ्यामध्ये पाणी आणलं होतं की अरे हे वाईट झालं. हे कुठे साता समुद्रापार तिकडे सुद्धा लोकांना दादाबद्दल आस्था होती. काल लहानाल्या लेकरं बाळ सुद्धा रडत होती. याचं कारण असं आहे की त्या माणसांनी प्रेम दिलेलं. आज आपण पाहू शकतो, हे होते आमदार सुरेश धस. या ठिकाणी त्यांनी देखील अजितदादांबद्दल आपलं या ठिकाणी प्रतिप्रेम या ठिकाणी व्यक्त करत देखील संपूर्ण महाराष्ट्राची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली असून देखील महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला या ठिकाणी सावरण्याचं देखील त्यांनी आज या ठिकाणी आवाहन केलेले आहे. सुंदर कोसाळकर, एलिस मराठी, बारामती.